नमस्कार मित्रांनो, वाय मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत त्या बांधकाम कामगाराचे शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी पहा, तुमच्या जर शिष्यवृत्तीचे पैसे तुम्हाला आले नसतील किंवा तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी काय प्रॉब्लेम असेल तर हा फॉर्म भरून द्या. म्हणजे तुम्हाला ही शिष्यवृत्तीचे पैसे अगदी 1-8 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊन जातील. तर या ठिकाणी बऱ्याच दिवस झालं बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून तरी पण त्यांच्या अकाउंटवरती शिष्यवृत्तीचे पैसे जमा झाले नाहीत. तर त्यांनी काय करायचे ही संपूर्ण माहिती पुढे सांगतो. त्या अगोदर तुम्हाला पैसे आलेत का नाही हे कसं चेक करायचं आणि जर आले नसतील तर तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि बघूयात बांधकाम कामगारांना जर पैसे आले असतील तर कसे बघायचे आणि जर आले नसतील तर त्यासाठी कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे. म्हणजे त्यांना 1-8 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या बांधकाम कामगाराच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होतील. ते संपूर्ण आपण अपडेट पाहत राहूयात. आपण पहिल्यांदा बघूयात की बांधकाम कामगाराचे जर पैसे आले असतील ते कुठे चेक करायचे आणि कसे चेक करायचे हे अगोदर बघूयात. तर चला मित्रांनो, पहिल्यांदा आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊयात. तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल